नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 9.2 चा स्टडी करणार आहोत। यामध्ये याचा स्टडी करण्याच्या आधी आपण बेस, या प्रॅक्टिस सेटचा बेस आहे कोन। कोनची फिगर बोलल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आईस्क्रीमचा कोन किंवा मेहंदीचा कोन, वेगवेगळे कोन आपल्या लक्षात येतात, बरोबर। आणि मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा या कोनचा जो बेस आहे तो बेस म्हणजे एक सर्कल असतं। तुम्ही जर कोनची प्रत्यक्षपणे फिगर लक्षात घेतली, आईस्क्रीमचा कोन जर डोळ्यासमोर आणला तर त्याचा जो बेस आहे तो सर्कल असतो। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि त्या सर्कलची ही रेडियस आणि या बेस पासून जो व्हर्टेक्स आहे ए, इथे परपेंडिक्युलर लाईन जर आपण ड्रॉ केली तर ती त्या कोनची हाईट असते। आणि त्याचा जो कर्व्ड पार्ट आहे ती स्लॅन्ट हाईट आहे, लक्षात घ्या। कर्व्ड पार्ट त्या कोनचा, तर ही स्लॅन्ट हाईट स्मॉल एल ने दाखवतो। तर तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत बघा। एक हा रेड कलरचा राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे आणि एक इकडचा नॉन शेडेड राईट अँगल ट्रायंगल। तर या ठिकाणी राईट अँगलची अपोजिट साइड आहे स्लॅन्ट हाईट एल, इट इज एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर। या तीन गोष्टींपैकी कोणत्याही दोन गोष्टी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये दिलेल्या असतात, तर तिसरी गोष्ट आपल्याला काढता येते। त्यानंतरचा महत्त्वाचा बेस आहे। बेस आहे म्हणजे तो सर्कल आहे आणि एरिया ऑफ सर्कल आपल्याला माहित आहे पाय आर स्क्वेअर। बघा, एरिया ऑफ बेस ऑफ कोन is nothing but area of the circle is equal to pi r square. Area of curved surface of cone is equal to pi r l. R is the radius of the base of the cone and L is the slant height. त्यानंतर total surface area of cone or area of total surface of cone is equal to पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर। तुम्हाला आताच सांगितलं की एल म्हणजे स्लॅन्ट हाईट आहे, आर ही कोनची बेसची रेडियस आहे आणि व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच। एच इज द हाईट ऑफ द कोन। या साऱ्या बेसचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत मित्रांनो। मग आपल्याला या ठिकाणी एक नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा। एक नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे द परपेंडिक्युलर हाईट ऑफ अ कोन इज 12 सेंटीमीटर। ओके, मग कोन बोलल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर कोनची फिगर यायला पाहिजे की हा कोन आहे आणि ह्या कोनचा हा बेस सर्क्युलर पार्ट आहे। याची ह्या सेंटर पासून आपण इथं एक रेडियस काढूया आणि ही हाईट त्याला परपेंडिक्युलर राहील आणि हाईट, ओके। आणि समजा आपण त्याला नाव दिलं या ठिकाणी ए, सेंटरला नाव दिलं बी, याला दिलं सी, तर आपल्याला या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे बघा। हा राईट अँगल ट्रायंगल, ओके। इकडे जर रेडियस घेतली तर इकडचा, व्हॉट एव्हर इट मे बी, कोणताही आपण कन्सिडर करू शकतो। या ठिकाणी ही एसी जी आहे ही स्लॅन्ट हाईट आहे आणि ही परपेंडिक्युलर हाईट एच आहे आणि बी पासून सी पर्यंत ही रेडियस आहे। मग गिव्हन आपण या ठिकाणी आधी मांडायचं की द परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच, परपेंडिक्युलर हाईट एच इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे। अँड इट्स स्लॅन्ट हाईट एसी, एसी इज इक्वल टू स्मॉल एल इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, हे पण दिलेलं आहे। फाइंड द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन, म्हणजे आर ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी चा स्टडी करूया। राईट अँगल ट्रायंगल एबीसी दिसतो आहे तुम्हाला बाय युजिंग पायथागोरस थेरम, बाय युजिंग पायथागोरस theorem. Okay, Pythagoras theorem, hypotenuse L square is equal to first side h square plus second side r square. Then now putting the given values,
आपल्याला ह्या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला मग दिलेल्या किमती आपल्याला या ठिकाणी टाकायच्या आहेत. एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 13, त्याचा स्क्वेअर. एच दिलेला आहे आपल्याला 12, त्याचा स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 13 स्क्वेअर 169, 12 स्क्वेअर 144 प्लस आर स्क्वेअर. मित्रांनो आपल्याला आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपण 144 ला RHS कडून LHS कडे शिफ्ट करणार. म्हणजेच आर स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला ह्या ठिकाणी. आर स्क्वेअर इज इक्वल टू 169 मायनस 144. 9 मायनस 4 5. आर स्क्वेअर इज इक्वल टू इथं 5. 6 मायनस 4 2. ओके. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट काढू आपण, आपल्याला उत्तर मिळून जाईल. देअरफॉर आर इज इक्वल टू 5. युनिट देणार आपण सेंटीमीटर, इथं आपण देणार सेंटीमीटर. ओके. तर टेकिंग इथं जे केलेलं आहे ते लिहायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. अशा पद्धतीने मित्रांनो फार सोपं आहे. व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2 एक्झाम्पल नंबर 2 चा स्टडी करायचा आहे. या ठिकाणी फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ इट्स टोटल सरफेस एरिया इज गिवन अँड द रेडियस ऑफ द बेस इज ऑल्सो गिवन. तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी कोन बोलल्याबरोबर आपल्याला कोनची फिगर लक्षात आली पाहिजे. ओके. कोनची फिगर, त्याची ही परपेंडिक्युलर हाईट, ही रेडियस आणि ही स्लॅंट हाईट. हा जनरल कन्सेप्ट आता आपल्यासाठी होऊन गेलेला आहे. मग गिवन मध्ये आपल्याला या ठिकाणी फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे. टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. टोटल सरफेस ऑफ कोन is given here is equal to 7128 centimeter square and radius of the base r आपल्याला दिलेला आहे. समजा आपण याला ABC नाव दिलं तर रेडियस आपल्याला दिलेली आहे r is equal to 28 सेंटीमीटर. ओके. मग सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी टोटल सरफेस एरिया काढून घ्यावा लागेल. मग आपण फॉर्म्युला लिहिणार, कारण टोटल सरफेस एरिया आपल्याला माहित आहे. म्हणून वी हॅव एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. या फॉर्म्युल्याचा वापर करणार. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. आपल्याला ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. टोटल सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे, त्याला सबस्टिट्यूट करणार आपण आधी. 7128 इज इक्वल टू पाय ची व्हॅल्यू आपण दिलेली असते किंवा नसेल पण तर 22/7. आर रेडियस आपल्याला दिलेली आहे 28 इंटू 28 इन ब्रॅकेट 28 प्लस स्लॅंट हाईट आपल्याला ह्या ठिकाणी काढावी लागेल. या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करता येईल. 7 1 जा 7, 7 4 जा 28. आता मी काय करेल, ह्या दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या RHS ला आहेत, त्या मी LHS ला आणेल, म्हणजे त्या डिवाइड करतील. ओके. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल 28 प्लस L इज इक्वल टू 7128. ओके. डिवाइडेड बाय 22 इंटू 4. ओके. इथं 4 ची टेस्ट लागते बघा. शेवटचे दोन अंक जर 4 च्या टेबल मध्ये येत असतील तर 4 ची टेस्ट लागते. म्हणजेच 4 1 जा 4,
4 7 जा 28 जातो आहे, म्हणून आपण 4 ची टेस्ट इथून सुरुवात करूया. 4 1 जा 4 डिनॉमिनेटरला दिली. 4 1 जा 4 3 उरलेले आहेत ते इथे ठेवा. 4 4 जा 16 7 जा 28 28 गेले तिथून इथे उरलेत आता 2 3 उरलेले आहेत. 4 8 जा 32 4 2 जा 8. ओके. आता बघा या ठिकाणी 11 ची टेस्ट लागते आहे. याला नीट लिहून घ्या. वरती न्यूमरेटरला 1782 डिवायडेड बाय 22. ओके. आता बघा या ठिकाणी 8 + 1 9 आणि 7 + 2 9 9 - 9 0. 11 ची टेस्ट आहे. 11 2 जा 22 11 1 जा 11. ओके. इथे किती उरले आपले? 11 गेले म्हणजे इथे आपले उरले 6 उरले. 11 6 जा 66 2 उरले. ओके. ते इथे ठेवले. 11 2 जा 22. ओके. म्हणजे आपल्याकडे आता आहे 162/2. बस सिम्प्लिफाय करा. आता पुन्हा टेस्ट 2 ची लावा. 2 1 जा 2 2 8 जा 16 2 1 जा 2. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर आलेला आहे आता 81. आपण काय करणार या ठिकाणी 28 + L = 81 या स्टेप पर्यंत आपण पोहोचून गेलो. आता L ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे +28 ला आपण RHS ला पाठवणार, तो मायनस होईल. म्हणजेच L = 81 - 28 ची सबट्रॅक्शन केली की आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी therefore L = 1 मधून 8 जात नाही. 11 - 8 3. ओके. 3 इथं 7 - 2 5. ओके. सेंटीमीटर युनिट दिलेला आहे. आपल्याला स्लॅन्ट हाईट L मिळाली 53 सेंटीमीटर. ओके. फाइंड द व्हॉल्यूम. आता इफ इट्स टोटल सरफेस दिलेला होता, रेडियस दिलेली होती, स्लॅन्ट हाईट आपल्याला मिळून गेली आणि तीच आता व्हॉल्यूम मध्ये लागेल आपल्याला. म्हणजे आपण या ठिकाणी नाव सेकंड स्टेप राहील आपली. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 πr²h. ओके. याच्यामध्ये पण आपण किमती टाकणार. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. व्हॉल्यूम निघून जाईल. एच पण आहे आपल्याकडे. यल आहे. ओके. एच मिळून जाईल आपल्याला. या ठिकाणी एच काढता येईल आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे. बघा टोटल सरफेस आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे. सॉरी काढणार. व्हॉल्यूम ऑफ कोन टोटल सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ कोन काढता येईल. चला काढून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 1/3 into 22/7. R रेडियस दिलेली आहे बघा. हा 28 into 28 into h. h आपल्याला दिलेला नाही. ओके. मग h काढता येईल. त्यापूर्वी आपल्याला h काढण्यापूर्वी आपण एक काम करणार. ह्या ठिकाणी आपल्याला R माहिती आहे, L काढलेला आहे, H आपण बाय पायथागोरसचा थेरम वापरणार. बघा या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे आपल्याला. हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये R ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 28. L आपण काढली या ठिकाणी 53 आणि H आपल्याला काढता येईल म्हणून याला ॲज इट इज राहू द्या. याच्या आधी आपण एक काम करणार. by in right angle triangle ABC
by Pythagoras theorem. By पायथागोरस थेरमचा वापर करणार. मग चला पायथागोरसचा थेरम एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. पुटिंग द व्हॅल्यू 53 स्क्वेअर इज इक्वल टू एच काढायचा आहे एच स्क्वेअर प्लस आर 28 चा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर आपल्याला माहित असतील तर ठीक आहे, नाहीतर मग 53 इंटू 53 करा, ते मिळेल तुम्हाला 2809. 53 चा स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर एज इट इज. 28 चा स्क्वेअर माहित असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही सिम्प्लिफिकेशन करा. 28 इंटू 28 ते मिळेल तुम्हाला 784. 28 चा स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याला एच स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे. याला शिफ्ट करा LHS ला, म्हणजेच आपल्याला एच स्क्वेअर इज इक्वल टू 2809 मायनस 784. सबट्रॅक्शन करा, तुम्हाला या ठिकाणी एच स्क्वेअर मिळून जाईल. एच स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 4 5. 0 minus 8 is not possible. 10 minus 8 2. 7 minus 7 0 आणि हा 2. आता या ठिकाणी एच स्क्वेअर मिळाला, आपल्याला एच पाहिजे आहे, म्हणजे नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट घेऊन टाकू. एच इज इक्वल टू स्क्वेअर रूट हा 5 आहे आणि हा आहे 4 5 जा 20 म्हणजे 45 सेंटीमीटर लिहिणार आपण. या ठिकाणी सेंटीमीटर युनिट दिलेला आहे, आपण लिहिणार सेंटीमीटर. ओके, बस हाच 45 आपल्याला इथं हवा आहे. बस त्याची व्हॅल्यू टाकून द्या. फ्रॉम याला लागलं सर इक्वेशन नंबर, आतापर्यंत काहीच दिलेलं नाही, याला ए म्हणा. आपण इथं त्याची व्हॅल्यू 45 लिहा आणि इथं म्हणा फ्रॉम इक्वेशन ए. कुठून आणला तर ए कडून आणलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर सिम्प्लिफिकेशन करा. इथं सिम्प्लिफिकेशन 7 1 जा 7, 7 4 जा 28. इथं 3 ची टेस्ट लागते बघा. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1 पुट हियर, 3 5 जा 15. आता यांच्या सगळ्यांचा मल्टिप्लाय मात्र तुम्हाला करावा लागेल आणि मल्टिप्लाय करता येईल. एरिया ऑफ व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 22 into 4 into 28 into 15. मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे, करा बरं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर येणार 36,960 उत्तर येणार. तुमचं करून पाहायचंय तुम्ही. व्हॉल्यूम आहे सेंटीमीटरचा क्यूब. दिस इज द फायनल आन्सर. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.2 एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन आपल्याला दिलेला आहे. गिव्हन लिहिणार आपण एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ इट्स बेस आर पण आपल्याला दिलेले आहे 8 सेंटीमीटर. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर. ओके, फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट. आपल्याला स्लॅन्ट हाईट काढायची आहे. अँड परपेंडिक्युलर हाईट सुद्धा आपल्याला काढायची आहे. मग गिवन वरून आपल्याला एल पण काढायची आहे आणि एच पण काढायची आहे. हे आपलं लक्षात आलं, फिगर आपल्याला काढता येते. मग जी गोष्ट दिलेली आहे त्याचाच फॉर्म्युला आपण लिहिणार. वी हॅव एरिया ऑफ कर्व्ड सरफेस ऑफ कोन is equal to pi RL. Putting the given values. Putting the
गिवन व्हॅल्यूज, ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 251.2. पायची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे, दिलेली नसली तरी आपण 22/7 किंवा 3.14, परंतु आपल्याला जी दिली तीच व्हॅल्यू आपण शक्यतोवर घ्यायची. R8 आहे आणि एच आपल्याला एल आपल्याला ह्या ठिकाणी मिळून जाईल. आपण सर्वप्रथम काय करायचं, ह्या ठिकाणी 251 पॉइंट नंतर एक डिजिट आहे, एक झिरो घ्यायचा, त्याच्यावर एक ठेवायचा. सेम कन्सेप्ट 3.14 पॉइंट काढायचा आहे, पॉइंट नंतरची घरं मोजायची, 2 आहेत, 2 झिरो घ्यायची, त्याच्यावर 1 द्यायचा, इंटू 8/1 इंटू एल. ओके, 1 आपण केव्हाही लिहू शकतो. आता आपल्याला ह्या ठिकाणी ह्या टर्म्स RHS कडून LHS कडे शिफ्ट करायचे आहेत, तर त्याचा रेसिप्रोकल घेणार. 2512/10 इंटू 100 न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरच्या टर्म्स डिनॉमिनेटरला जातील. ओके, इज इक्वल टू एल इकडे लिहिला काय आणि इकडे लिहिला काय, व्हॉट एव्हर इट मे बी, वन अँड दी सेम. तर बघा, हा झिरो गेला, हा झिरो गेला. आता या ठिकाणी 4 ची टेस्ट लागते, इथं पण 4 ची टेस्ट लागते. ओके, मग 4 ची टेस्ट लावू आपण. 4 2 जा 8. ओके, 4 6 जा 24. एक इथे ठेवा. 4 2 जा 8, 3 उरले, ते इथे ठेवा. 4 8 जा 32. ओके, आता बघा या ठिकाणी 314 च्या ट्वाइस 628 आहे, म्हणजे 314 1 झा अँड 2 झार 628. आता बघा ह्या ठिकाणी पण हा 2 गेलेला आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक टर्म गेट कॅन्सल. सगळं गेल्यावर आपल्याला फक्त 10 दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी एल ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10. युनिट बघून घ्यायचं, सेंटीमीटर, इथं सेंटीमीटर द्यायचं, म्हणजे एल ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली आहे आता 10 सेंटीमीटर. ओके, आता स्पष्टपणे तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे, म्हणून म्हणायचं या ठिकाणी इन राईट अँगल ट्रायंगल AOB by using Pythagoras theorem. By Pythagoras theorem. Okay. Hypotenuse L square is equal to H square plus R square. Putting the given values, L ची व्हॅल्यू आहे 10, त्याचा स्क्वेअर, H काढायचा आहे, R 8 त्याचा स्क्वेअर. या ठिकाणी सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज या स्टेप्सचा आपण वापर केलेला आहे, किंवा पुटिंग द गिवन व्हॅल्यूज काही मित्र लिहू शकतात. आता या ठिकाणी 100 आलेला आहे, H स्क्वेअर प्लस 64, हा 64 LHS ला आणायचा आहे. ओके, तो मायनस होईल, म्हणजे H स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64. H स्क्वेअर इज इक्वल टू 10 मायनस 4 6. ओके, आता या ठिकाणी 64 गेले म्हणजे किती राहतील, 36. 9 मायनस 6 3, राईट. आणि H स्क्वेअर नको आहे आपल्याला, H हवा आहे, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजेच H ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 6 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीनं H पण आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी 6 सेंटीमीटर. फायनली आन्सर व्यवस्थित लिहा. H आला आपल्याला, फाइंड इट्स हाईट अँड परपेंडिक्युलर स्लॅन्ट हाईट आपण काढली, L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. फायनली हे दोन्ही उत्तर व्यवस्थित लिहायचे आहेत. राईट डाऊन ऑर स्क्रीनशॉट. थँक यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.1 एक्झाम्पल 9.2 चालू आहे आपलं.
एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन. कोनची फिगर आपल्याला दिलेली आहे. ऑफ टिन शीट हॅव्हिंग रेडियस ऑफ बेस दिलेला आहे आपल्याला 6 सेंटीमीटर अँड स्लॅन्ट हाईट दिलेली आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. इफ द रेट ऑफ मेकिंग इज ₹10 पर मीटर स्क्वेअर. एका मीटर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली आहे. तर टोटल कॉस्ट क्लोज टिन शीट पासून कोन बनवायला आपल्याला किती खर्च येणार. एका मीटर स्क्वेअरला ₹10 आहे. तर अशा साईजचा म्हणजे बेस कोन तयार करायचा आहे. कोन शेप कोन तयार करायचा आहे आपल्याला टिन शीटचा की त्याचा बेसची रेडियस आहे 6 सेंटीमीटर आणि स्लॅन्ट हाईट आहे 8 सेंटीमीटर. हे आपल्याला दिलेलं आहे. आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, slant height L is equal to 8 centimeter. If the rate of making is ₹10 per meter square, म्हणजे 1 मीटर स्क्वेअर साठी आपल्याला ₹10 एवढा खर्च येणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढावा लागेल. एरिया वी हॅव म्हणू आपण आधी. वी हॅव म्हणजे सूत्र लिहिण्याच्या आधी लिहितो आपण. एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. या फॉर्म्युल्याचा वापर करणार आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटिंग द given values. Okay, values as it is लिहिणार. सर्वप्रथम एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7, आर ची व्हॅल्यू 6, आर ची व्हॅल्यू पुन्हा 6 प्लस एल ची व्हॅल्यू 8. ओके, चला या ठिकाणी 22/7 इंटू 6 आहे आर ची व्हॅल्यू. ओके, 6 आणि यांचा दोघांची प्लस करणार ती आली 14. 7 1 जा 7, 7 2 जा 14 म्हणजेच 22 इंटू 6 2 जा 12. करा मल्टिप्लाय. एरिया ऑफ मल्टिप्लाय करायचा आहे. एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू 12 2 जा 24, 24 and 26 सेंटीमीटर युनिट आहे. सॉरी मीटर आहे. तर आपण इथं लिहिणार मीटर स्क्वेअर. ओके, हा आला टोटल एरिया. आता एका मीटर स्क्वेअरला 10 रुपये खर्च आहे. तर द कॉस्ट ऑफ मेकिंग असं लिहिणार आपण ह्या ठिकाणी. द कॉस्ट ऑफ मेकिंग the cost of making close cone of tin sheet. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तो आहे 264 मीटर स्क्वेअर आणि एका मीटर स्क्वेअरला 10 रुपीज म्हणजे 264 इंटू 10 एवढे हे आपल्याला रुपीज मिळतील. रुपीज. ओके.
बस मल्टीप्लाय इज इक्वल टू ₹2640 दॅट इज 2640 रुपीज एवढा त्याचं उत्तर येणार. ओके, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2 मधील एक्झाम्पल नंबर 5 चा स्टडी करायचा आहे. द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज गिवन हियर. कोनची फिगर आपल्याला काढता येते, त्याचा व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे 6280 अँड इट्स बेस रेडियस दिलेली आपल्याला 20 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. आपल्याला परपेंडिक्युलर हाईट एच ची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग चला आपण आधी गिवन जे दिलेलं आहे ते या ठिकाणी मांडणार. व्हॉल्यूम ऑफ आन्सर फॉर 5, व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 6280 centimeter cube. Its base radius, that is r, is equal to 20 centimeter and height आपल्याला काढायची आहे. पायची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, जे दिलेलं आहे त्यापासूनच आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. we can write the formula. we have volume of cone is equal to 1/3 pi r square into h. Putting the given values, okay, volume of cone दिलेला आहे 6280 is equal to 1/3 पायची व्हॅल्यू 3.14 टाकायला सांगितलेली आहे. r स्क्वेअर म्हणजे 20 × 20 × h आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. चला, ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला जो हा पॉइंट आहे, पॉइंटच्या RHS ला 2 डिजिट आहेत. मी ॲज इट इज लिहितो. 1/3 × डिजिट पॉइंट काढलाय, 2 डिजिट आहेत, 2 झिरो घ्यायचे, त्याच्यावर 1 ठेवायचा, इंटू 20 × 20 × h. ओके, बस सिम्प्लिफिकेशन मध्ये काय की हे 2 झिरो गेले, हा आणि हा पण गेला. आता सगळ्यांना आपण या सगळ्या ज्या टर्म्स आहेत या टर्म्स आपण RHS कडून LHS कडे पाठवून देऊ. म्हणजे 6280 जे डिनॉमिनेटरची टर्म आहे ती न्यूमरेटरला येणार आणि न्यूमरेटरच्या ज्या टर्म्स आहेत त्या डिनॉमिनेटरला 314 × 2 2 4. ओके, हा h आपण RHS ला पण लिहू शकतो, LHS ला पण लिहू शकतो. इथं 4 ची टेस्ट लागते बघा. 4 4 1 4 4 1 4. ओके, 2 फूट हियर. 4 5 20 2 फूट हियर. 4 7 28 0 फूट हियर. कॅन्सल. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला 314 आणि ही टर्म नीट बघायचा आहे. लिहून घ्या ॲज इट इज इंटू 3/3114. पुन्हा 2 ची टेस्ट लागते बघा. 2 1 2 1 फूट हियर. 2 5 10 1 फूट हियर. 2 7 14. 2 7 14. 2 8 16. 2 5 10. ओके, आता बघा या ठिकाणी 157 आणि याचं रिलेशन काय दिसतं का? तर मला तर त्याच्याच पटीतली संख्या ती दिसत आहे. तर बघा या 7 चा टेबल म्हणायचा. 7 1 7 7 2 14. 7 3 21. 7 4 28. 7 5 35. म्हणजे 5 टाइम्स हा 785 असू शकतो. फक्त या ठिकाणी टॅली करायचा आहे. 5 असू शकतो कारण युनिट प्लेसला 5 येतो आहे. 5 35 यांचा मल्टिप्लाय झाला. 5 5 25. 28. 5 1 5 6 7. बघा आलं. म्हणजे याचा
5 टाइम्स, याचा 5 टाइम्स आहे हा 785. म्हणजेच आपल्याकडे 5 इंटू 3 उरलेला आहे. आपल्याला एचच काढायचा आहे. म्हणजेच एच इज इक्वल टू 5 इंटू 3 दिसत आहे, म्हणजेच 15. फायनली आन्सर लिहिताना व्यवस्थित लिहा. एच इज इक्वल टू 15. युनिट द्यायला विसरू नका. त्यांनी जे वापरलेलं आहे ते घ्या, सेंटीमीटर. अशा पद्धतीने लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.2 मधील एक्झाम्पल नंबर 6 चा स्टडी या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन 188.4 सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे. अँड इट्स स्लॅन्ट हाईट सुद्धा आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच आपल्याला काढायचं आहे. तर गिवन आपण जे दिलेलं आहे आधी ते या ठिकाणी लिहिणार. आन्सर फॉर 6 क्वेश्चन. कर्व्ड सरफेस एरिया, एरिया ऑफ कर्व्ड सरफेस ऑफ कोन is given here 188.4 centimeters square. Slant height means L is equal to 10 centimeter is also given. Perpendicular height H आपल्याला विचारलेली आहे. पायची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. We have curved surface area, area of curved surface of cone is equal to pi r L. Okay, this is the formula. हा फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यानंतर पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या आहेत. एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे आपल्याला बघा 188.4 इज इक्वल टू पायची पण व्हॅल्यू दिलेली आहे 3.14 इंटू आर. आपल्याला आर या ठिकाणी स्लॅन्ट हाईट 10 दिलेली आहे. आर काढावा लागेल. स्लॅन्ट हाईट 10. ओके, आपण आधी आर काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर हाईट काढता येईल. हा जो पॉइंट आहे हा इलिमिनेट जर करायचा असेल तर RHS ला डिजिट्स मोजायचे. 188 एक डिजिट आहे RHS ला, एक झिरो घ्यायचा, एक 1 पुट करायचा. जेवढे पण डिजिट असतील तेवढे मोजायचे. ते 2 आले 2 झिरो घ्यायचे, 3 आले 3 झिरो घ्यायचे, या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी हा पॉइंट आहे RHS ला 2 पॉइंट आहेत, 2 डिजिट आहेत सॉरी, तर 2 झिरो घ्यायचे, त्याच्यावर 1 ठेवायचा. इंटू आर इंटू 10, 1 झिरो गेला 1 झिरो गेला, सोपं काम झालं. ओके, आर ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण या टर्मला RHS कडून LHS कडे शिफ्ट करणार. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक राहील 1884 अपॉन 10. हा डिनॉमिनेटरचा 10 न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला येईल. हा आर आपण RHS ला पण लिहू शकतो, LHS ला पण लिहू शकतो. 10 गेट कॅन्सल. आता बघा या ठिकाणी आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आर इज इक्वल टू अशा पद्धतीने बघा 1884 डिवायडेड बाय 314. टेस्ट 2 ची लागते. डायरेक्ट सुद्धा लावू शकतो आपण, परंतु तुम्ही लक्ष द्यायचं आहे. 2 1 जा 2, 1 पुट हियर, 2 5 जा 10, 2 7 जा 14, 2 9 जा 18, 2 4 जा 8, 2 2 जा 4. म्हणजे आर ची सिम्प्लिफिकेशन आपल्याला 942 अपॉन 157. आता एक काम करायचं, या ठिकाणी जे सिम्प्लिफिकेशन येतं हे या पटीमध्येच 90% असतं. म्हणून काय करायचं आता या ठिकाणी ओके,
तर याचा टेबल बनायचा आणि युनिट प्लेसला हा 2 शोधायचा. बघा 7 1 जा 7 येत नाहीये, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा, बघा तो युनिट प्लेस चेक करायचा. 7 6 जा 42, बघा हा 2 म्हणजे हा 157 च्या 6 टाइम्स हा 942 येऊ शकतो. फक्त आपल्याला आता कन्फर्म करायचं आहे. करूया कन्फर्म. ओके, यांचा मल्टिप्लाय केला की कन्फर्म होऊन जाईल. 7 मल्टिप्लाय बाय 6 42. ओके, 7 मल्टिप्लाय बाय 5 34. ओके, 6 1 जा 6 and 3 9 आला, कन्फर्म झाला. म्हणजे 6 टाइम्स डायरेक्ट. ओके, म्हणजे आर ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, परंतु आपल्याला आर ची व्हॅल्यू विचारलेली नाही. तर आर जरी आपण 6 काढली, ओके, एल तर आपल्याला दिलेली आहे 10. आता एच काढता येईल बाय पायथागोरस थेरम. इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. कोणता? बघा हा रेड कलरचा. इन राईट अँगल ट्रायंगल AOB by using Pythagoras theorem. By Pythagoras theorem, L square is equal to H square plus R square. बस आता याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत. L ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10. L ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10, त्याचा स्क्वेअर. H ची व्हॅल्यू आपल्याला काढायचीच आहे. ओके, प्लस आर ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6, त्याचाही स्क्वेअर. सिंपल झाला. आता 100 इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस 36. आता हा 36 RHS कडून LHS ला पाठवा, तो मायनस होईल. म्हणजेच 100 मायनस 36 ही व्हॅल्यू एच स्क्वेअरची आली. म्हणजेच एच स्क्वेअर इज इक्वल टू 36 म्हणजे 100 मधून तर 64. ओके, नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. या ठिकाणी स्क्वेअर रूटचं साइन द्या. एच इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि हीच एच आपल्याला विचारलेली होती. आला, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 9.2 एक्झाम्पल नंबर 7 चा स्टडी आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला दिलेला आहे. हाईट पण आपल्याला h इज इक्वल टू 24 दिलेली आहे. आणि कर्ड सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. ओके, मग जे दिलेलं आहे ते आपण आधी मांडूया. वी कॅन राईट हिअर फर्स्ट गिवन व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 1232 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सेकंड हाईट h is equal to 24 सेंटीमीटर. ओके, फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. मग व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणून गिवन पासून स्टार्ट करूया आपण. नाउ वी हॅव volume of cone is equal to 1/3 pi r square h. Then now putting the given values, okay, 1232 is the value of volume of cone. 232 is equal to 1/3. पाय ची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला 22/7. आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, म्हणजे आर स्क्वेअर काढायचा आहे. एच ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 24. इधर टेस्ट लागते है 3 ची. 3 1 जा 3, 3 8 जा 24.
आता फक्त आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ह्या ज्या उर्वरित टर्म्स आहेत दिस अँड दिस शिफ्ट हिअर टुवर्ड्स LHS. ओके, आपण 1232 ला ॲज इट इज लिहिणार. डिनॉमिनेटरचा 7 न्यूमरेटरला जाणार आणि न्यूमरेटरच्या ज्या टर्म्स आहेत त्या डिनॉमिनेटरला लिहिणार. आणि इकडे आर स्क्वेअर इकडे पण आपण लिहू शकतो. आता सिम्प्लिफिकेशन करूया आपण. या ठिकाणी 4 ची टेस्ट लागते आहे. 4 2 जा 8, 4 3 जा 12. ओके, इथे येत नाही 0, हा ग्रुप घेणार. ओके, 4 8 जा 32. पुन्हा या ठिकाणी 2 ची टेस्ट लागते बघा. लावू आपण 2 ची टेस्ट. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 put here, 2 5 जा 10, 2 4 जा 8. उरलेल्या टर्म्स व्यवस्थित लिहा. 154 into 7 divided by 11 into 2. या ठिकाणी 2 ची टेस्ट लागते बघा. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 1 2 7 जा 14. आता या ठिकाणी पुन्हा 11 ची टेस्ट लागते आहे. 11 1 जा 11, 11 7 जा 77. म्हणजे आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7 into 7. परंतु आपल्याला आर स्क्वेअर नको आहे. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. लिहायचं आपण काय करतो आहे स्क्वेअर रूट. ओके, म्हणजेच आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. परंतु आपल्याला आर नाही विचारलेला आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे. आणि कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. म्हणजे आपल्याला पाय आर एल म्हणजेच आर माहिती आहे पण एल माहित नाही. मग या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दिसतो आहे. नाव इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल बघा, हा रेड कलरचा AOB. आर आपण 7 काढलेला आहे. ओके, आर AOB बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय using Pythagoras theorem. Okay, Pythagoras theorem, hypotenuse L square is equal to h square plus r square. Then putting the values, L आपल्याला काढायचा आहे as it is. h ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, h ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 24, इट्स स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे 7, इट्स स्क्वेअर. बस स्क्वेअरिंग करायची आहे. 24 चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 576. 7 चा स्क्वेअर 49. एल स्क्वेअर इज इक्वल टू 9 6 15 5 4 7 12 625. पुन्हा तेच. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय करतो आहे ते इथं लिहायचं स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. एल इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी एल पण मिळून गेला 25 सेंटीमीटर. तर कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे म्हणजे पाय आर एल, म्हणजे एल मिळून गेला आपल्याला. नाव एरिया ऑफ कर्ड सरफेस ऑफ cone is equal to pi r l. Then now putting the given values, putting the given values. Okay, as it is linear याला area of curved surface of cone इज इक्वल टू पाय ची व्हॅल्यू 22/7 आपल्याला दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू आपण काढली आता जस्ट 7 इंटू एल ची व्हॅल्यू पण काढली आपण 25. गेट कॅन्सल. बस सिंपल. आता यांचा दोघांचा प्रोडक्ट केला की आपल्याला उत्तर मिळेल. फायनली आपण उत्तर लिहिताना लिहायचं आहे या ठिकाणी
area of curved surface of cone, area of curved surface of cone is equal to, यांचा दोघांचा प्रोडक्ट करा, 22 into 25 is equal to 550 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. फायनली या ठिकाणी लिहा 550 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द फायनल आन्सर. राईट डाऊन और स्क्रीनशॉट माय डिअर फ्रेंड्स. तर बेस्ट गणित आहे, सोपा आहे मित्रांनो. आता आपल्याला 9.2 एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व करायचा आहे. 8 आहे. 8. The curved surface area of cone is 2200 centimeters square. Given मांडूया आपण या ठिकाणी आन्सर फॉर एक्झाम्पल नंबर 8. एरिया ऑफ curved surface of cone is equal to 2200 centimeter square. Slant height L. L आपल्याला दिलेली आहे 50. ओके, आणि त्यानंतर फाइंड द टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. ओके, मग स्लॅन्ट हाईट म्हणजे L इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. याचाच वापर करून आपण पुढे जाऊया. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी हॅव एरिया ऑफ कर्व सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. ओके, दिस इज द फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आता किमती टाकायच्या आहेत. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ही 2200. पायची व्हॅल्यू पण दिलेली आहे 22/7. आर आपल्याला काढायचा आहे. एल दिलेला आहे 50. ओके, आता आर ची व्हॅल्यू काढायची आहे 22/7 आणि 50 ला आपण LHS कडे पाठवणार. ओके, हा 2200 एज इट इज डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला आणि न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म्स डिनॉमिनेटरला. सिंपल. हा आर इथे लिहू शकतो किंवा इथे पण लिहू शकतो. ओके, सिंप्लिफाय करा. 0 गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे आता या ठिकाणी ची टेस्ट लागते बघा. 22 1 जा 22, 22 1 जा 22 आणि हा 0 इथे ठेवून देऊ आपण. म्हणजे आपल्याकडे आता शिल्लक आहे बघा, वरती 10 मल्टिप्लाय बाय 7 आहे आणि खाली आहे 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 7 2 जा 14. आर ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 14 सेंटीमीटर दिलेला आहे. युनिट सेंटीमीटर. आर मिळून गेला आपल्याला. आर पण मिळाला आपल्याला 14 सेंटीमीटर. एल माहिती आहे, एच काढता येईल. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन सॉरी या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आपल्याला. रेड इन राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल AOB by Pythagoras theorem, by using Pythagoras theorem. Hypotenuse L square is equal to H square plus R square. Okay, L ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 50 स्क्वेअर. एच ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे प्लस आर ची व्हॅल्यू काढली आपण आता 14 त्याचा स्क्वेअर. आता या ठिकाणी 5 5 जा 25 1 2 0. एच स्क्वेअर एज इट इज 14 स्क्वेअर 100
96. ओके, एच स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे हा LHS ला ट्रान्सफर करणार, म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल एच स्क्वेअर इज इक्वल टू 2500 मायनस 196. म्हणजे एच स्क्वेअर ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी 2500 मायनस 196 इज इक्वल टू, यांची सबट्रॅक्शन जर आपण केली तर आपल्याला 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 9 गेले 0, 4 मधून 1 गेला 3 आणि हा 2 ॲज इट इज 2304. ही व्हॅल्यू आली आपल्याकडे एच स्क्वेअरची. ओके, परंतु आपल्याला एच स्क्वेअर नाही विचारलेला आहे, तर एच पाहिजे आहे, म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथे जे केलं ते लिहायचंच. ओके, आता 2304 चं स्क्वेअर रूट 48 आहे. Therefore, h is equal to 48 सेंटीमीटर. ओके, h ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी लिहिणार 48 सेंटीमीटर. ओके, मग आता आपल्याला पुढे टोटल सरफेस एरिया विचारलेला आहे. आपल्याकडे h पण येऊन गेला आणि टोटल सरफेस एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला r आणि l लागतो. मग r पण आहे आपल्याकडे, l पण आहे आपल्याकडे. ओके, मग टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, now we have area of total surface of cone is equal to pi r in bracket r plus l. ओके, यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू, पायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 22/7. आर ची व्हॅल्यू काढली आपण 14 काढली बघा इकडं. 14 प्लस एल पण काढला आहे आपण, या ठिकाणी दिलेला आहे तो 50. ओके, सिम्प्लिफिकेशन आहे. 7 1 जा 7, 7 2 जा 14. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ कोन इज इक्वल टू 22 इंटू 2 इंटू 50 60 64. ओके, आता यांचा सगळ्यांचा मल्टिप्लाय आपल्याला करायचा आहे, म्हणजे टोटल सरफेस एरिया आपल्याला मिळून जाईल 2816 असा त्याचा मल्टिप्लाय येईल. तुम्ही करून पाहायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन करून दाखवतो लागलं सर तुम्हाला. हे 44 आले, म्हणजे 64 मल्टिप्लाय बाय 44. ओके, मल्टिप्लाय 16 25 6 5 आणि 2 6 11 6 7 6 7 8 9 आणि हा 2 2008 येणार. हा 5 6 7 आणि 1 सॉरी, हा एक्स्ट्रीमली सॉरी, हा 8 येणार. ओके, म्हणजे या ठिकाणी आपला आलेला आहे 2816 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, हा टोटल सरफेस एरिया बघा विचारलेला होता आपल्याला 2816 आपल्याला मिळून गेलेला आहे. याला ब्रॅकेट टाका. ओके, आन्सर फॉर फर्स्ट. आता व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचं आहे. चला, नाव व्हॉल्यूम ऑफ कोन ला इरेज करा, याचं काही काम नाही आपल्याला आता. ओके, नाव व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 1/3 pi r square h. याच्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत व्हॉल्यूम ऑफ कोन मध्ये. ओके, इज व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 ॲज इट इज पाय आहे 22/7. आर काढलाय आपण
हा बघा 14 इंटू 14, एच पण काढलाय आपण आता, एच 48. ओके ओके, बस सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 7 2 जा 14 आणि याची 3 ची टेस्ट लावा याला. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 1 पुट हिअर, 3 6 जा 18. आता काय काय उरलंय बघा. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 22 इंटू, हा यांच्या दोघांचा प्रॉडक्ट आला 28 इंटू 16. बस यांचा प्रॉडक्ट तुम्हाला करायचा आहे आणि तो येणार. हा का करून दाखवू? करा तुम्ही, तेवढं काम तरी करा. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू, प्रॉडक्ट करायचा आहे तुम्हाला, येणार 856 सेंटीमीटर क्यूब. हा त्याचा प्रॉडक्ट येणार, करून पाहायचा आहे तुम्ही, मला नक्कीच येणार. ओके, 9856 सेंटीमीटर क्यूब. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.2 एक्झाम्पल नंबर 9 चा स्टडी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. देर आर 25 persons in a tent which is conical in shape. Every person needs an area 4 meters square of the ground inside the tent. Of the ground inside the tent. Suppose that this is the tent, conical shaped tent. This is the circle. Okay. या ठिकाणी असा टेंट आहे, कोनिकल शेप टेंट आहे आणि याच्या बेसला, या टेंटच्या बेसला हे सेंटर आहे सर्कलचं, हे सर्क्युलर पार्ट आहे. कोन आपल्या नजरेसमोर आला पाहिजे. दिस इज द रेडियस ऑफ द कोन and this is the height of the cone, and this height